हॅलो, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. कालच्या भागात आपण बघितलं की रंभ्याला आणि वसूला कुरकुरा लागलेला असतो की त्या पेन ड्राईव्हमध्ये नेमकं काय म्हणून. तेव्हा रम्या एका सायबरमधून मुलाला बोलवते आणि फोनवरती त्याला बोलवते. तो मुलगा घरी येतो आणि त्याला सांगते की असं असं हा पेन ड्राईव्ह याची कंडिशन अशी अशी आहे, तर यामध्ये काय डेटा आहे हा मला पाहिजे, तुम्हाला हवं तितके पैसे मी द्यायला तयार आहे, पण मला याची माहिती पाहिजे. तेव्हा तो बोलतो की मॅडम याची कंडिशन खूप खराब आहे, मला नाही वाटत की याच्यातनं काही मिळेल आणि मिळालंच तर चमत्कार झाल्यासारखं आहे. तेव्हा रम्या बोलते मग चमत्कार करा, तुम्हाला मी हवे तेवढे पैसे द्यायला तयार आहे. तेव्हा तो मुलगा पेन ड्राईव्ह घेऊन चालला जातो. तेवढ्यात पहिले नंदिनी येते. रम्या थोडी घाबरते. तेव्हा नंदिनी बोलते की काय गं, काय चाललं आहे? तेव्हा रम्या बोलते की माझं बोलणं काय चोरून ऐकत होतीस का तू? तेव्हा नंदिनी बोलते की मला चोरून ऐकायची काय गरज आहे, हे घर माझं आहे, मी हवं तेव्हा तिथे फिरू शकते, कोणाचं बोलणं ऐकू शकते. चोरून ऐकायची गरज त्यांनाच पडते ज्यांना दुसऱ्यांच्या आयुष्यात नाक खुपसायची सवय असते. तेव्हा नंदिनी विचारते आता काय चालू आहे तुमचं, कोण होता तो माणूस? तेव्हा रम्या बोलते की कोणी नाही गं, असंच डिलिव्हरी बॉय होता. तेव्हा नंदिनी बोलते हो का, मग कुठे आहे डिलिव्हरी बॉय होता तर त्याने काहीतरी दिलंच असेल ना, कुठे आहे? तेवढ्यात रम्या बोलते की मला आई आवाज देते. तेव्हा रम्या जायला लागते. तेव्हा नंदिनी तिचा हात घट्ट पकडते आणि बोलते प्रत्येक वेळेस आईच्या पदरामागे लपायची काय गं तुला सवय? कोण होता तो बॉय, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. इकडे जीवा आणि माजरी काका बोलत असतात. तेव्हा जीवा बोलतो की काय काका, तुमची खूप हेल्प झाली, आता तुम्ही व्यवस्थित जा, तुमची फ्लाईट आहे ना. तेव्हा ते दोघं त्यांनी केलेल्या प्लॅनविषयी मजाक मस्ती करत असतात. तेव्हा जीवा बोलत असतो की ते सगळं झालं, पण मला तुमची खूप हेल्प झाली की मी नंदिनीला तिचा आनंद निवास परत करून देऊ शकलो, तेही दिवाळीच्या आधी. तेव्हा महाजनी काकाही बोलतात की आणि एक गोष्ट की माझी दिवाळी तुझ्यामुळे खूप ॲडव्हेंचरस झाली. तेव्हा जीवा बोलतो की नंदिनीचं आभाळ परत मिळवून देण्यासाठी मी काय काय केलं आहे ना, हे माझं मलाच माहिती. तेव्हा काका विचारतात की जीवा, तू 10 करोड रुपयाची प्रॉपर्टी विकत घेतलीस खरी, पण कसे आणले हे पैसे आणि तू त्याबद्दल मला काही बोललाच नाही. तेव्हा जीवा विषय टाळायला लागतो. तेव्हा काका बोलतात की विषय टाळू नको, मला सांग, तुला नंदिनीची शपथ. तेव्हा जीवा बोलता की काय काका, तुम्ही माझ्या दुखऱ्या नसेवर पाय ठेवलास. तेव्हा जीवा सांगत असतो की मी सौदा केला आहे हो. तेव्हा जीवा तेच बोलत असतो जे नंदिनी त्याला विचारत असते की आजींचा दागिना तुम्ही काय केला. तेव्हा जीवा काकांना सांगत असतो की गेलेल्या माणसांचा आशीर्वाद, हे सगळ्या गोष्टी अशा केल्यात की माझी पायाखालची जमीनच सरकली. तेव्हा जीवाने त्याच्या आजीने दिलेल्या आठवणीतला दागिना या कामासाठीच मार्गी लावलेला असतो. इकडे नंदिनीने रम्याचा हात घट्ट पकडलेला असतो आणि तिला विचारत असते की मला सांग पटकन की तो मुलगा कोण होता म्हणून. तेवढ्यात वसू पळत पळत येते. वसू धावत येते आणि पटकन रम्याचा हात सोडते आणि बोलते की नंदिनी काय चाललं आहे हे, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे, का तिचा हात पकडलायस म्हणून. तेव्हा नंदिनी बोलते मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईलच आत्या, पहिले मला रम्याला सांगा की तिने माझ्या प्रश्नाचं उत्तर का नाही दिलं. तिला मी केव्हाची विचारते की तो मुलगा. तेव्हा वसू बोलते की काय झालं. तेव्हा नंदिनी सांगते की मी जेव्हा इथे आली तेव्हा रम्या दारात एका मुलाशी बोलत होती आणि तो मुलगा कोणी ती सांगत का नाही आहे, डिलिव्हरी बॉय होता, तर मग कुठे आहे पार्सल. तेव्हा रम्या काहीतरी बोलते आणि बोलते की अगं तो रिटर्न पार्सल घ्यायला आला होता, म्हणजे चुकीच्या पत्त्यावर पाठवलेलं पार्सल घ्यायला आला होता. तेव्हा नंदिनी बोलते हो का, प्रामाणिक आहे. तेव्हा नंदिनी बोलल्यावर रम्या मान डोलवते. तेव्हा नंदिनी बोलते तू नाही तो. तेव्हा वसू बोलते की नंदिनी, तुला रम्याशी असं बोलायचा अधिकार नाही आहे. तू काय गं, आणि तू काय घरातले CCTVच आहे का की आमच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवायला. तेव्हा नंदिनी बोलते की हो, मी घरातली CCTVच आहे आणि तुम्ही दोघी जे काही बारकावे करणार त्याच्यावर मला लक्ष ठेवायला लावलं आहे बाबांनी. तेव्हा रम्या बोलते मामानी. तेव्हा वसू बोलते की विक्रमने आमच्यावर लक्ष ठेवायला लावले. हो, बाबांनीच मला लक्ष ठेवायला लावले. जेव्हा घरातल्या घुरखोडी करणं थांबत नाही ना, तेव्हा आपल्याला बारीक लक्ष देऊन त्यांच्यावर वार करावा लागतो. तेव्हा रम्या नंदिनीकडे बोट करते आणि बोलते हे बघ नंदिनी. तेव्हा नंदिनी पुन्हा रम्याचा हात पिरगळते आणि बोलते की ध्यानात असू द्या, माझं तुमच्यावर बारीक लक्ष आहे, हे ध्यानात असू द्या. तेव्हा वसू बोलते की हात सोड आधी, आणि रम्याचा हात सोडून रम्याला घेऊन जाते. थोड्यात रम्या आणि वसू त्यांच्या खोलीत जात असतात. तेवढं तिथे पिहू येते आणि बोलते वहिनी, रम्याताईला काय झालं. तेव्हा नंदिनी बोलते तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे, तिच्याकडे लक्ष देऊ नको. तेव्हा नंदिनी तिला विचारत असते की काय गं, अभ्यास करतेस का. तेव्हा ती सांगत असते की हो, बाबांनी आता बाबा नाही आहेत ना, म्हणून मग मला माझ्या प्रश्नाचं एक उत्तर हवं आहे, देशील का. तेव्हा पिहू बोलते की वहिनी, 10 करोडमध्ये किती शून्य असतात.
तेव्हा नंदिनी थोडी शॉक होते आणि बोलते 8. तेव्हा पिहू बोलते की 8 कसं 7 शून्य असणार ना. तेव्हा नंदिनी बोलते अगं 10मध्ये पण एक शून्य असतो ना. तेव्हा पिहू बोलते बरं मी विसरलीच होती आणि पिहू चालली जाते. तेव्हा नंदिनीला ते आठवत असतं की बोली तिच्या आनंद निवासची बोली लागत असते. तेव्हा जीवा 10 करोड रुपयाने ते आनंद निवास विकत घेतो. तेव्हा नंदिनी विचारात पडते की जीवांनी 10 करोड कुठून आणले असणार हे अजूनही सांगितलेलं नाही. तेव्हा इकडे महाजनी काका विचारत असतात की जीवा तू काय विकलेस. तेव्हा जीवा रडायला लागतो. थोडं त्याच्या डोळ्यात पाणी येतं आणि तेव्हा तो बोलतो की सर मी आमची एक प्रॉपर्टी होती कोल्हापुरात. ती बाबांनी माझ्याच नावात घेऊन ठेवली होती. आता तिची केस आम्ही जिंकलोही होतो. बाबाने ती जागा मिळवण्यासाठी रक्ताचं पाणी केलं होतं. आईने तर ती केस जिंकल्यावर देवाला 101 भोगाचा प्रसाद ठेवला होता आणि गोरगरिबांना जेवणही वाटलं होतं आणि मी त्या जागेचं मोल न करता ती जागा विकून टाकली. तेव्हा महाजनी काका बोलतात की जेव्हा तू हे काय केलंस. अरे किती लोकांचे इमोशन जोडले होते ते त्या जागेशी. तेव्हा जीवा बोलतो की काय करणार सर, घराचं छत गळायला लागलं तर आपण काय काय वाचवणार ना. आपल्याला घरही भिजू द्यायचं नाही आहे, आपल्याला पाणीही पसरू द्यायचं नाही आणि आपल्याला पाऊसही थांबवता येणार नाही आहे. अशा वेळी आपण एकच गोष्ट सुखरूप ठेवतो आणि बाकी सगळं सोडून देतो आणि मीही तेच केलं. अशा वेळी मी तेच केलं. सगळ्यांचे इमोशन्स विसरून गेलो आणि नंदिनीचा आनंदाचा विचार केला. तेव्हा महाजनी सर बोलतात की अरे पण त्या जागेचे 10 करोड रुपये कसे येऊ शकतात शाहूवाडीच्या. तेव्हा जीवा बोलतो की 10 करोड नाहीच आले सर. काही पैसे आले, काही FDच होत्या, काही सेविंग होत्या त्या विकल्या. आणि तेव्हा महाजनी काका बोलतात आणि काय जीवा. तेव्हा जीवा बोलतो की आणि काय मी विकलं आहे ना ते मी तुम्हाला सांगू नाही शकत. मलाच लाज वाटते. तेव्हा महाजनी काका बोलतात नाही नाही जीवा. तेव्हा महाजनी काका बोलतात की नाही नाही जीवा तुला सांगावंच लागणार आहे. तेव्हा जीवा बोलतात अहो सर तुमची फ्लाईट आहे ना, तुम्हाला वेळ होतो आहे आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही सेफ जा आणि माझ्यासाठी काहीतरी आणायचं आहे तुम्हाला हे विसरू नका. आणि जीवा फोन ठेवून देतो न सांगताच. इकडे मानिनी गरमागरम साबुदाण्याची खिचडी घेऊन येते आणि सगळ्यांना आवाज देते घरातल्यांना. तेवढ्यात काव्य आणि पार्थ पळत पळत येतात आणि तेव्हा तो पार्थ विचारतो काय आहे. तेव्हा मानिनी बोलते साबुदाण्याची खिचडी. तेव्हा काव्य बोलते बाप रे माझी फेवरेट पटकन खायला बसते. तेव्हा पार्थ बोलतो तुम्ही नाही खायची. तेव्हा काव्य बोलते की मला खायची, मला आवडते. तेव्हा पार्थ बोलतो की नाही काल रात्री तुमची झोप नाही झाली आणि आता हे साबुदाणे शेंगदाणे आणि पित्त वाढेल आणि पुन्हा तुम्हाला त्रास होईल. तेव्हा मानिनी बोलते काय गं काय झालं. तेव्हा काव्य थोडी शांत होते. तेव्हा पार्थ सांगत असतो की काल रात्री दचकून उठल्या, चाललं होतं की सगळं उघडं होईल, सगळ्यांना सगळं कळून जाईल असं काहीतरी बडबड करत होत्या. तेव्हा काव्य जरा टेन्शनमध्ये येते. तेव्हा पार्थ बोलतो की खिचडी थंडी झाली. तेव्हा मानिनी बोलते थांब तुम्ही लवकर नाही आलात मी गरम करून आणते. तेव्हा पार्थ बोलतो राहू दे मी गरम करून आणतो. तेव्हा मानिनी बोलते आणशील. तेव्हा पार्थ बोलतो हो. तेव्हा मानिनी काव्याजवळ जाऊन बसते. तेव्हा मानिनी विचारते काव्याला काय झालं काव्या. तेव्हा काव्य सांगत असते की तुमची मैत्रीण जेव्हापासून येऊन गेली तेव्हापासून धास्तीच भरली मला. तुम्हाला जसं काही चुकीच्या पद्धतीनं जे काही कळलं आहे तसंच पार्थना कळलं तर असंच चुकीच्या पद्धतीनं पार्थना कळलं आणि त्यांना कसं वाटेल. काय करू सांगू का. तेवढ्यात पार्थ बोलतो ए आई लायटर कुठे. तेवढ्यात काव्य आणि मानिनी पार्थकडे बघतात. तेव्हा पार्थला लायटर सापडतं. पार्थ पुन्हा चालला जातो. तेव्हा मानिनी बोलते काव्या तू शहाणी आहेस, समंजस आहेस. हे बघ तुला काय निर्णय घ्यायचा हे तू ठरवू शकते. पार्थला काय सांगायचं, कसं सांगायचं, कधी सांगायचं की कोणत्या पद्धतीने सांगायचं हे सर्वस्वी निर्णय तुलाच घ्यावा लागेल अगं. तेव्हा मानिनी बोलते एक गोष्ट तितकीच खरी आहे. प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते. प्रत्येक गोष्ट सांगायला पण नातं नाजूक असतं. त्यामुळे ती वेळ तुमच्या नात्यात आली की नाही हे तुलाच सांगता येईल ना काव्या. तेव्हा काव्य बोलते काकू तुम्ही माझ्या जागी असतात तर तुम्ही काय केलं असतं. तेव्हा मानिनी बोलते हे म्हणजे एखाद्याने टॅटू काढल्यावर समोरच्याला स्वतःचा अनुभव सांगण्यासारखं आहे. आता मी कितीही टॅटू काढलं तेव्हा समोरच्या व्यक्तीला मी कसं काढलं, कसं दुखतं हे सांगितलं तरी समोरच्या व्यक्तीने काढल्यावर त्याला किती दुखतं हे त्यालाच अनुभव येतो ना. हे बघ मी जे काही केलं असतं ते मानिनी म्हणून केलं असतं. काव्य म्हणून काय करणार हे मला नाही सांगता येणार ना. त्यासाठी मला काव्य व्हावं लागणार आहे. काव्य नातं जपणं म्हणजे मूल वाढवण्यासारखं आहे. आपण कितीही कोणाला विचारलं ना की तुम्ही कसं मूल वाढवलं आहे पण प्रत्येकाला प्रत्येकाचा अनुभव वेगळाच असतो अगं. तेव्हा काव्य सांगत असते की काही कळत नाही काकू, मला काहीच कळत नाही. मी ना सडेतोड आणि थेट उत्तर देणारी मुलगी आहे आणि जे काही सिक्रेट्स ठेवले आहेत ना त्याचा आता मलाच त्रास व्हायला लागला आहे. तेव्हा मानिनी काव्याला धीर देते आणि बोलते मी तुला एक गोष्ट सांगते. माझ्या ना 2 मैत्रिणी होत्या अशाच तुझ्यासारख्या धीट सडेतोड उत्तर देणाऱ्या. त्या दोन्हींनीही मूल दत्तक घेतलं, अगदी तान्हं मूल. तेव्हा त्या दोघींमधील एकीने
जेव्हा त्या मुलांना सांगण्याची वेळ आली की हा तुम्हाला दत्तक घेतले असं, तेव्हा दोघींमध्ये एकीने लगेच सांगून टाकलं. कारण की तिला असं वाटलं की तिचा आणि माझा आणि माझ्या मुलाचा बॉन्ड असा आहे की मी सांगितल्यावरही दत्तक आहे असं सांगितल्यावरही त्यांच्या नात्यात काहीही फरक पडणार नाही असं. पण तेच माझ्या दुसऱ्या मैत्रिणीने खूप वेळ घेतला, कारण की तिला तिचं मूल माहिती होतं. तिचं मूल खूप सेन्सिटिव्ह होतं. मग तिने जोपर्यंत तिला खात्री वाटली नाही, जोपर्यंत तिला वाटलं नाही की आता ते वेळ आली, तोपर्यंत तिने सांगितलं नाही. आणि तोपर्यंत तिच्या मनात सतत ही भीती होती की माझ्या मुलाला बाहेरून कळलं तर, कोणी त्याला सांगून टाकलं तर. आणि तोपर्यंत तिच्या मनात डोक्यात सतत असा टिक टिक बॉम्ब ठेवल्यासारखं सतत तिला वाटत राहायचं. दोघींनी आपापली वेळ ठरवली. तसंच तुला करायचे काव्या. पार्थला काय सांगायचे, कधी सांगायचे आणि केव्हा सांगायचे हे तुलाच ठरवावं लागणार आहे काव्या. कारण ते सांगण्याची अधीरता किंवा न सांगण्याची कारणं हे तुलाच माहिती असणार आहेत ना. तेवढ्यात पार्थ येतो आणि बोलतो की मस्त खिचडी झाली आहे गरमागरम आणि त्यासोबत काकडीची कोशिंबीरही बनवली आहे. तेवढ्यात मानिनी बोलते क्या बात आहे. तेव्हा मानिनी आवाज देते की जीवा नंदिनी या, परत गार होईल. पार्थ बोलतो मला असं वाटतं तुम्ही खिचडी खाऊ शकताय. तेव्हा काव्य खूप खुश होते. काव्य खिचडी घेते आणि तेव्हा काव्याच्या मनात येतं की मानिनी काकू बरोबर बोलत आहेत की पार्थला कधी काय आणि कसं सांगायचं हे सगळं मला ठरवावं लागेल. तेवढ्यात जीवा आणि नंदिनी येतात. तेव्हा मानिनी बोलते की बघा आले हे दोघं, चला लवकर गार होईल. तेव्हा मानिनी बोलते की आई मी यांना केव्हाची सांगत होती, पण हे स्वतःवरच प्रेम असल्यासारखं केव्हापासून आरशातच बघत होते. तेव्हा पार्थ बोलतो हे आधीपासून लहानपणापासूनच आहे. तेव्हा नंदिनी बोलते हो ना. तेव्हा नंदिनीला उचकी लागते. तेव्हा नंदिनी उचकी येते. तेव्हा सगळे तिला बोलतात की पाणी पी. काव्य उठते. तेव्हा जेव्हा बोलतो की एक मिनिट इकडे चेअरवर बस, वरती बघ. आणि तिला ग्लास धरून पाणी पाजत असतो आणि बोलतो की वरती बघ आता थांबली उचकी. तो तिची काळजी करत असतो. तेव्हा मानिनीला पण हसायला येत असतं. मानिनी तर बघतच असते. काव्य आणि पार्थही बघत असतात. तेव्हा पार्थ पटकन ग्लास घेतो आणि आईला बोलतो की आई पाणी पी, उचकी लागते ना, पाणी पी. तेव्हा जीवा नंदिनीला कळते हे. तेव्हा जीवा शांत खाली मान घालतो. तेव्हा नंदिनी पण बोलते की आम्ही आता ठीक आहे. तेव्हा जीवाला काहीच सुचत नसतं की काय बोलावं. तेव्हा जीवा चेअरवर बसता बोलतो की आईला म्हणावं की कशाला एवढी आठवण काढते, हवं तर 2 दिवस मी तुला माहेरी सोडून येतोय. तेव्हा मानिनी बोलते 2 दिवस माहेरी तुला करमणार आहे. तेव्हा काव्य आणि पार्थ एकमेकांकडे बघतात. तेव्हा ते आपापले सगळे खायला लागतात. सगळे खुश असतात. तेव्हा काव्या पार्थकडे बघते आणि मनात बोलत असते की पार्थला सांगण्याची आणि न सांगण्याची कारणंसुद्धा माझीच आहेत असं म्हणाल्यात मानिनी काकू, पण हे सगळ्यात मोठं कारण माझ्यासमोर आहे. माझं ज्याच्यावर प्रेम होतं तो मुलगा जीवा आहे हे असं पार्थला सांगितल्यावर, दुसरा मुलगा असतं तर मी सांगून टाकलं असतं. पण जीवा हे कळल्यावर पार्थ अर्थातच मानिनी काकूंना आणि ताईंना सांगणार. आणि सांगितल्यावर आत्ता हे जे माझ्यासमोर दिसणारं आनंदी चित्र आहे ना, हे राहणार नाही. खरं तर आत्ता माझ्यासारखा जीवाही मूव्ह ऑन झाला आहे. जीवा नंदिनी ताईची काळजी घेतोय, तिला जपतोय, तिला हवं ते करतोय आणि हे सुद्धा ताईला हवंसं वाटतंय. पण मी जीवाचं नाव सांगितल्यावर ताई तर कोसळेलच. तेव्हा काव्य बोलते नाही काव्य तुला हे सिक्रेट दाबून ठेवावंच लागेल नंदिनी ताईसाठी, नंदिनी ताईच्या सुखासाठी अजून काही काळ तुला हे सिक्रेट दाबून ठेवावंच लागेल. असा काव्य विचार करत असते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.